नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅथचे काही बेसिक रूल शिकलेलो आहोत आणि सिम्प्लिफिकेशन शिकलेलो आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे संख्या मालिका किंवा त्यालाच म्हटलं जातं अंक मालिका। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक लागतात, जसे की नंबरचे स्क्वेअर असू शकतात, क्यूब असू शकतात किंवा मग समसंख्या, विषम संख्या, ज्या की आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत। मग आज आपल्याला बघायचं आहे की मिसिंग नंबर सिरीज। मिसिंग नंबर म्हणजे काहीतरी लॉजिक लागून आपल्याला जिथे क्वेश्चन मार्क दिलेले आहे तिथलं सॉल्व करायचं आहे। आता बघा फर्स्ट क्वेश्चन मध्ये नंबर दिलाय 3, 6, 18, 72, 360। आता याच्यामध्ये जर नंबर कडे बघितलं तर ह्या नंबरचा हा डबल दिसतोय, म्हणजे जर 3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 3 दुने 6 येतो। जर 6 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 6 त्रिक 18 येतो। 18 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं 18 चौक 72 येतो। 72 ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर बरोबर 360 येतात का चेक करू। 72 गुणिले 5, 5 दुने 10, हातचा आला 1, 7 5 35 आणि 1 36, म्हणजे इथे आला एक 5। 72 ला जर 5 ने गुणलं तर बरोबर 360 येतोय। आता संख्या मालिकामध्ये सिक्वेन्स बघा, पहिले 2 3 4 5, म्हणजे सिक्वेन्स इथे काय येणार आहे 6, म्हणजे 360 गुणिले 6 करायचे आपल्याला। 0 6 6 36, हातचे आले 3, 6 त्रिक 18, 18 आणि 3 21, म्हणजे आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागेवर नंबर मिळाला 2160। आपलं करेक्ट आन्सर आलेला आहे 2160। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पण आपल्याला नंबर कसे दिसताय, वाढतानाच दिसताय। 20 22 26 36 50 82, पण नंबर वाढताना एकदम कमी प्रमाणात वाढताय। म्हणजे बघा इथे फक्त 20 मध्ये जर 2 ऍड केले तर 22 मिळतील, 22 मध्ये जर 4 ऍड केले तर 26 मिळतील। आता इथे बघा 26 मध्ये किती ऍड केल्यानंतर 34 मिळतात, 26 मध्ये जर 8 ऍड केले तर 34 मिळतात। मग 34 मध्ये किती मिळवले तर 50 येतील, 34 मध्ये 16 मिळवले तर 50 येतील। मग पुढे बघा सिक्वेन्स बघा 2 4 8 16, म्हणजे लॉजिकली जर बघितलं तर नंबर बघा, पहिले नंबर 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8, 8 चा डबल 16, 16 चा डबल इथे किती येतात 32। बघा लॉजिक एकदम करेक्ट चाललंय। जर 50 मध्ये 32 मिळवले तर बरोबर 80 मिळतात। पण आपल्याला पुढचा क्वेश्चन मार्क मला इथला नंबर शोधायचा आहे। 32 चा डबल होतात 64, म्हणजे इथे आपण काय करत गेलोय, ऍड करत गेलोय। प्रत्येक वेळी इथे सिक्वेन्स मध्ये ऍड करत गेलोय, म्हणजे आपल्याला 82 मध्ये 64 ऍड करायचे। 6 4 आणि 2 6, 8 आणि 6 14, म्हणजे आपल्याला इथे आन्सर मिळाले 146। आपलं करेक्ट आन्सर आहे। प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला वेगवेगळं लॉजिक शिकायला मिळणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे दिसतोय इकडे पण नंबर कसे होत आहे, वाढत जाताना दिसत आहे। इथे आहे 5 मध्ये 1 मिळवला 6 आला, 6 मध्ये 2 मिळवले 8 आला, ठीक आहे। 8 मध्ये इथे 3 मिळवले 11 आला, 11 मध्ये इथे 4 मिळवले 15 आला। सिक्वेन्स बघा 1 2 3 4, म्हणजे इथे काय येईल 5। मग 15 मध्ये किती मिळवले 5 मिळवले, तर इथे आन्सर मिळेल तुम्हाला 20, ठीक आहे। म्हणजे आपलं पहिले आपण बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये काय शिकलो, डबल ट्रिपल 4 टाइम 5 टाइम 6 टाइम। इथे काय केलं मल्टिप्लिकेशन, इथे बघा डबल ने वाढला, इथे डबल झाला, याच्या डबल हा, याच्या डबल हा, म्हणजे काय करत गेलो ऍड करत गेलो। इकडच्या सिक्वेन्स मध्ये 1 2 3 4 5, म्हणजे असे सिक्वेन्स नुसार नंबर वाढत गेले, त्याच्यामध्ये काय केलं आपण ऍड केलं। आता त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन। आता जर नंबर कडे बघितलं तर नंबर कसे होत जात आहे, कमी कमी होत जात आहे। कमी कमी होत जात आहे म्हणजे काय होतं, केलं जातंय मायनस केलं जाते। जर 45 मधून 2 मायनस केले तर 43 मिळतील, 43 मधून 4 मायनस केले तर 40 मिळतील, 40 मधून किती मायनस केले 4 मायनस केले तर 36 मिळत आहे। 36 मधून सॉरी इथे 3 मायनस करायला लागतील, 43 मधून 3 मायनस केले तर 40, 40 मधून 4 मायनस केले तर 36। मग इथे बघा 1 2 3 2 3 4, म्हणजे इथे आला 5। 36 मधून 5 गेले 31, आता इथे येणार आहे 6। मग बघा इथे मायनस 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 मायनस, मग 31 मायनस 6 इक्वल टू 25। आपलं आन्सर आलंय 25। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 16 64 25
एक नंबर डायरेक्ट याच्या मल्टिप्लाय केला, इथे एकदम छोटा नंबर दिसतोय, इथे एकदम मोठा, इथे एकदम छोटा. आता इथे बघा, जर 16ला 4 ने गुणलं 16 64, जर 25 ला 5 ने गुणलं तर येतात 125, 25 चा 5 125. आणि बघा 4 5 मग इथे कशाने गुणावं लागेल 6 ने. 36 गुणिले 6, 6 6 36, 7 आले 3, 6 3 18 आणि 3 21, इथे किती आला 216. 216 करेक्ट आन्सर आहे. पण बघा अजून एक लॉजिक लागतं याच्यामध्ये, जर बघितलं याला डबल लॉजिक लागतंय. हा आहे 4चा स्क्वेअर, हा आहे 4चा क्यूब. जर तुमचे स्क्वेअर आणि क्यूब व्यवस्थित पाठ असतील तर नंबरकडे बघितल्यावर लगेच लक्षात येतं ते नंबर स्क्वेअर आहेत की क्यूब आहे. आता बघा हा नंबर दिसतोय 5चा स्क्वेअर, हा दिसतोय 5चा क्यूब. सिक्वेन्स बघा, स्क्वेअर क्यूब स्क्वेअर क्यूब. आता हा बघा इथे 6चा स्क्वेअर आहे, स्क्वेअर क्यूब स्क्वेअर क्यूब स्क्वेअर म्हणजे हा इथे येणार आहे 6चा क्यूब. बघा 6चा क्यूब किती येतोय 216, म्हणजे आलेला आपला आन्सर काय. आता इथे बघा याच्यामध्ये डिफरन्स दिसतोय, नंबर हे वाढताना दिसत आहे. इथे आहे 2चा डिफरन्स, इथे आहे 3चा, इथे आहे 5चा, इथे आहे 7चा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये जर बघितलं इथे 2 3 5 7, एकतर काय येऊ शकतो 9 तर येणार नाही, कारण का इथे प्राईम नंबर आहे. 2 हा प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे. 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, 7 पण मूळ संख्या आहे. म्हणजे पुढचा येणारा नंबर काय असेल 11. 15 मध्ये 2 ऍड केले 17, 17 मध्ये 3 ऍड केले 20, 20 मध्ये 5 25, 25 मध्ये 7 32, 32 मध्ये 11 ऍड केले किती येतील 43. आलेला आन्सर काय असेल तुमचं 43 करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा नंबर कमी कमी होताना दिसताय, पण नंबर कमी होताना दिसताय पण बघा आता ह्या नंबरचा एक्झॅक्ट हाफ नंबर आहे हा 72. 144 भागिले जर 2 केले, 144 भागिले 2 बेसाते 14, 0 4 बेदुने 4 किती आले 72. खालचा नंबर चेक करू, 72 भागिले 2 केले किती येतील 18. 18 भागिले जर 2 केले, सॉरी 72 भागिले 2 36, 36 भागिले 2, 36 चे अर्धे किती होतात 18, म्हणजे ते आले 18. 18च्या हाफ केले ते किती येतात 9. म्हणजे आपला आलेला आन्सर सुद्धा व्हेरीफाय करू शकता. खालचा नंबर जर बरोबर येतोय तर आपला हा सिक्वेन्स आलेला काय आहे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिसतंय बघा, इथे दिसतोय 5चा गॅप, इथे दिसतोय 10चा गॅप, इथे 80 मधून 65 गेले, 80 मधून 65 गेले, इथे किती येतात एक 15चा गॅप. त्याच्यानंतर इथे दिसतोय 20चा गॅप. सिक्वेन्स बघा 5 10 15 20, म्हणजे इथे काय येईल 25. नंबर कसे होताना दिसताय कमी होताना दिसताय, म्हणजे करणार काय आपण मायनस. 95 मधून 5 गेले 90, 90 मधून 10 गेले 80, 80 मधून 15 गेले 65, 65 मधून 25 20 गेले 45, 45 मधून 25 गेले राहिले किती 20, म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर आहे 20. बघा 35 32, इथे आहे 3चा गॅप, इथे आहे 5चा गॅप, इथे आहे 7चा गॅप, इथे आहे 9चा गॅप. बघा 3 5 7 9, 2 2चा, इथे पण 2 2चा गॅप आहे. सिक्वेन्स बघा म्हणजे इथे पण किती आहे 2, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 9 आणि 2 11, म्हणजे काय येईल 35 मधून 3 मायनस केले 32, 32 मधून 5 गेले 27, 27 मधून 7 गेले 20, 20 मधून 9 गेले 11, 11 मधून 11 गेले, आन्सर येणार तुमचं 0. 0 हे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन कडे ऑब्झर्व करताना जर बघितलं तर नंबर असे मोठे दिसत आहेत, पण नंबर जर बघितले तर बघा हा नंबर दिसतोय 5चा वर्ग, हा नंबर दिसतोय 10चा वर्ग, हा नंबर दिसतोय 15चा वर्ग. पुढचे चेक करू, हा कितीचा वर्ग आहे 30चा वर्ग, हा आहे तुमचा 25चा वर्ग. सिक्वेन्स बघा इकडनं समजा कमी होत आहे 30 25, 5 ने कमी झाला म्हणजे हा पण 5 ने कमी होऊन इथे काय यायला पाहिजे 20चा स्क्वेअर. सिक्वेन्स बघू 5 10 15 20 25 30, म्हणजे आपलं लागलेलं लॉजिक काय करेक्ट आहे. 20चा वर्ग किती मिळाला 400, आपला आन्सर आलं 400, हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्यामध्ये दिले 4 7 15 29 50 79. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इथे काय दिसते चेक करू, इथे आहे 3चा गॅप, इथे आहे 8चा गॅप, 4 आणि 3 7, 7 आणि 8 15,
15, 29 मधून 15 गेले, इथे येतोय 14, 15 आणि 14 29, 29 50 मधून 29 गेले, राहतात किती 21, इथे आला 21, इथे किती येतो बघू 79 मायनस 50, इथे येतात 29. पण बघा इथले नंबर असे काही सिक्वेन्स वाईज दिसत नाही. आता याच्यामध्ये आपण डिफरन्स ऑफ डिफरन्स काढून बघू. इथे 3 मध्ये 5 ऍड केले 8 येतात, 8 मध्ये 6 ऍड केले 14 येतात, 14 मध्ये 7 ऍड केले 21 येतात, 21 मध्ये 8 ऍड केले तर 29 मिळतात. म्हणजे काय येतोय सिक्वेन्स 5 6 7 8. इकडे सिक्वेन्स मिळतोय आपल्याला डिफरन्स ऑफ डिफरन्स मध्ये. जर मग 5 6 7 8 म्हणजे इथे काय येईल 9 येईल. 3 आणि इकडे काय करत गेलोय आपण ऍड करत गेलोय म्हणजे 29 मध्ये 9 मिळवले, इथे किती आले 38. आपल्याला इथला नंबर पाहिजे ना. नंबर कसे होत जात आहे वाढत जात आहे म्हणजे ऑब्विसली ते काय केली असणार आहे बेरीज केली असणार आहे. 79 अधिक 38 किती येतात 9 आणि 8 17, चाला 1 10 आणि 11. इथे तुम्हाला आन्सर मिळाला 117. करेक्ट आन्सर आहे आपला 117. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे 45 नंतर डायरेक्ट 15, 15 नंतर डायरेक्ट 30 दिसतोय. मग समजा 45 समजा असं जर केलं याला जर 45 भागिले 3 केलं 15 त्रिक 45, 15 मिळतात, 15 दुने 30. ठीक आहे. इथं पण भागिले 3 केलं तर इथे 3 10 30, म्हणजे इथे काय करावं लागेल बघा सिक्वेन्स 3 2 3 म्हणजे इथे येणार 2, 10 दुने 20. आन्सर काय मिळाला आपल्याला 20. बघा आन्सर मिळालं. सिक्वेन्स बघा भागिले 3 गुणिले 2 भागिले 3 गुणिले 2 सिक्वेन्स नुसारच जातोय आपण, तेव्हा आपल्याला आन्सर मिळतंय 20. त्यानंतर पुढे बघा इथे तर नंबर आपल्याला दिसतोय 2, जर 4 12 इथे म्हणजे इथे असेल इंटू 1 आणि इथे केला इंटू 2 मिळतोय, म्हणजे इथे येईल इंटू 3. बे 1 बे 2 मिळाला, बे दुने 4, 4 त्रिक 12. इथे काय करावं लागेल 1 2 3, इथे 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 12 चोक 48 मिळतोय. मग 48 ला 5 ने मल्टिप्लाय केलं 48 गुणिले 5 8 पंचे 40, 4 पंचे 20 आणि 4 24. आन्सर मिळतंय 240. ठीक आहे. बघा असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी, नवीन नवीन टॉपिक शिकण्यासाठी जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन 3 7 आणि डायरेक्ट 28. नंबर तर वाढतोय पण इथे बघा इथे डायरेक्ट 3 टाइम पुढे येतोय, 7 त्रिक 21 आहे ना, म्हणजे काहीतरी मल्टिप्लाय केलं असणार आहे. समजा याला 2 ने मल्टिप्लाय केलं 3 दुने 6 अधिक 1 किती होतोय 7. करून बघू पुढे करेक्ट येतंय का. जर याला 3 ने मल्टिप्लाय केलं 7 त्रिक 21, 21 मध्ये काय केलं 2 ऍड केले 2 3, याला आता 4 ने करू 23 चोक 92, 92 मध्ये 3 मिळवले, करेक्ट येते म्हणजे आपलं लॉजिक. गुणिले 2 प्लस 1 गुणिले 3 प्लस 2 गुणिले 4 प्लस 3, इथे येईल गुणिले 5 प्लस 4. मग 95 गुणिले 5, 95 गुणिले 5, 5 5 25, 9 5 45 46 47, 47 मध्ये 4 मिळवले किती आले 479. 479 हे याचं करेक्ट आन्सर आहे. आपण प्रत्येक क्वेश्चन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक शिकलोय. प्रत्येक क्वेश्चनला लागलेले लॉजिक वेगळं आहे, त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे सर्व क्वेश्चन आपल्या पेपरला PYQ सेट मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन चेक करू. 8 14 23 35 50. नंबर तर आता डबल तर होत नाही, एकदा डिफरन्स चेक करू. 8 मध्ये 6 मिळवले 14 आले, 14 मध्ये 9 मिळवले 23 आले, 23 मध्ये 12 मिळवले तर 35 येतील, 35 मध्ये 15 मिळवले 50 आले. बघा आता नंबर कसे दिसत आहे 6 9 12 15, म्हणजे थोडक्यात आम्हाला 3चा टेबल दिसतोय. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, इथे येणार 3 7 18. मग बघा नंबर काय करत गेलोय आपण ऍड करत गेलोय, म्हणजे इथे पण ऍड करावे लागेल. 50 प्लस 18 किती होतात 68. आन्सर आलं करेक्ट आपलं